पुढे या पुढे गिरीसाहेब या गिरीसाहेब. लाडक्या बहिणी आल्या सगळ्या. लाडक्या बहिणींना दादाचा आशीर्वाद. ओके. यानंतर आजच्या या सुंदर अशा अरे विश्वर क्या कर रहे थे? राष्ट्रवादी युवक कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष सुनील जी गिरी, इनके सामने इनके हाथ से सागर पंजाबी का राष्ट्रवादी युवक कांग्रेस सचिव बोल के आज उन्होंने उनकी नियुक्ति की और आदरणीय अजीतदादा पवार, प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी कांग्रेस की विचारधारा के अवसर पर उन्होंने अजीतदादा के पार्टी में आज का जाहिर प्रवेश भी हो गया। युवक कांग्रेस के मैडम मत लो उनको महाराष्ट्र की उपसचिव के ऊपर उनकी नियुक्ति की। युवाओं का कितना साथ आज लगता है राजनीति में होना चाहिए? आज आप देख रहे हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और पार्टी के जो मुख्य अध्यक्ष हैं वो हमारे नेता हमारे लीडर आदरणीय दादा विचारधारे के ऊपर उन्होंने जैसी महाराष्ट्र में वो युवक के पीछे है उनके विचारधारे के ऊपर उन्होंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया। गिरीसाहेब काय सांगाल? मोठ्या संख्येने युवक आपल्याकडे जुडतोय, आपल्या पक्षामध्ये जुडलं जातंय, काय सांगाल? पक्षाला मोठी ताकद आहे का? निश्चितच निश्चित मोठी ताकद आहे. आणि दुसरं मी खास करून बनसोडे साहेबांचा धन्यवाद देईन, ज्याने युवकमध्ये असा हा एक प्रवेश आज ज्यांच्या नेतृत्वाखाली हा आज प्रवेश घडून आला आहे. आणि खूप तुम्ही बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दादांचा जो विचार आहे आणि दादांना मानणारा जो एक मोठा युवा वर्ग आहे, युवांमध्ये तुम्ही चर्चा केलं तर दादांना प्रेम करणारा मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि खूप त्यांची प्रचंड इच्छा आहे. आम्ही पण प्रयत्न करतो वेगवेगळ्या मार्गाने कसा त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचता येईल आणि कसा आम्हाला जुळवता येईल. असं आज नवाबभाई मलिक साहेब आणि बनसोडे साहेबांनी त्यांचं भाषणात पण सांगितलं आहे की ते आणि त्यांचं नेहमी आम्हाला मदत असते, पण अजून जोर यांनी आम्हाला ते मदत करतील आणि होईल तेवढा मोठ्या संख्येने युवक आम्हाला जोडण्यात यश इतनी छोटी उम्र में आपने राजनीति में आने का जो विचार किया है, तो इसके पीछे आपका उद्देश्य क्या है? टीवी में हमने इंस्पिरेशन है, उन्हीं के रास्ते जो रास्ता वो दिखा रहे उन पर चलना है, लोगों का मदद करना मेरा पहले से ही सपना रहा है. एजुकेशन लोगों को बेटर करना है, यूनिवर्सिटी में हेल्थ केयर सिस्टम में बदलाव लाना है और जॉब क्रिएशन हमारा जॉब क्रिएशन करना है. सर, एक प्रश्न असा होता की बाबासाहेबांचा विचाराचा पक्ष आहे, दादांचा मार्गदर्शनाचा विषय आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये युवकांना किती संधी असेल? तुम्हाला माहिती आहे की पक्षाची ध्येय धोरणं ही खरे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर आणि आज तसं बघितलं तर सागर पंजाबीचा जो प्रवेश या ठिकाणी झालेला आहे, एक सुशिक्षित चांगल्या घरातील मुलगा एक काहीतरी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती विश्वास ठेवून आदरणीय दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे. खऱ्या अर्थाने पक्षप्रवेश करत असताना त्याच्यासारख्या अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्व तरुण युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी काही सहकार्य लागेल त्यांच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहणार आहे. उद्या असं बघितलं तर आजचे हे युवक हे उद्याचे देशाचे नेतृत्व करणारे, त्यामुळं पक्षाच्या वतीने सर्व युवकांना जर ताकद दिली तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे जे चित्र आहे ते बदललेलं आहे. थँक्यू.